ना येणार की काल गेले होते मी. काल मंदिरात. हां, तुम्ही तिकडे गेला होतात. काल बरेच बायका नव्हत्या वाटतं. नाही, कमी होत्या बायका. एकतर ते गोष्टी 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 आहेत ना, तर ते इसापने तिथल्या गोष्टीसारखं वाटतं. पण कालची गोष्ट फार छान होती. खूप छान होती कालची गोष्ट. थोडक्यात वर्णन करा की. ययाती देवयानीची होती. हां, ययाती देवयानी. ययाती म्हणजे हा चंद्रवंशातला आहे. म्हणजे रामाचे आपण त्यांना आजोबा वगैरे असं काहीतरी ते असं नातं येते. म्हणजे त्या ह्याच्यातला आहे ययाती. तर त्या ययाती हा प्रचंड म्हणजे प्रचंड ह्याचा असतो. काय चांगला राजा असतो पृथ्वीवरचा. म्हणजे आपण सम्राट म्हणू किंवा चांगला, सगळी चांगली कामं करत असतो. आणि ते इंद्राला भीती वाटायला लागते. हा ययाती म्हणजे नहुषाचा मुलगा, नहुष. तर इतकी त्याला इंद्राला भीती वाटत असते की एक दिवस हा आता आपलं इंद्रपद घेणार. इंद्राचं असंच ना, ज्याच्या हातात सत्ता असते, खुर्ची असते, त्याला सारखी भीतीच वाटत असते की तशी त्याला ती भीती वाटायला लागते की आता हा ययाती माझं वर येणार आणि इंद्रपद घेणार. म्हणून इंद्र खाली येतो आणि त्याला सांगतो. आपल्या आधी आता ह्याला पाठवतो, कुणाला, आपल्या सेवकाला पाठवतो आणि म्हणतो त्याला जाऊन सांग की इंद्रानं तुम्हाला बोलवलेलं आहे आणि आता एवढे वर्ष तुम्ही, लाखो वर्ष तुम्ही राज्य केलेलं आहे, तर आता तुम्ही माझ्याकडे या. कुठे? इंद्र कुठे सांगतो? स्वर्गामध्ये माझ्याकडे राहायलाच या, फार चांगला आहे. तो जो सेवक असतो तो येऊन सांगतो ययातीला की इंद्रलोक किती चांगला आहे. आणि इंद्रलोक म्हणजे इंद्राच्या तिथे स्वर्गामध्ये किती सगळं चांगलं आहे, काही तुम्हाला करायचं नाही, दासदासी आहेत, सगळं छान आहे, जेवणखाण छान आहे, सारखं नृत्य वगैरे चालू असतं, किती छान आहे. तर तुम्हाला इंद्राने बोलवलंय तिथंच राहायला. आता पृथ्वीवरचं बंद करा, सगळं राहू दे, तुमच्या पुढच्या मुलांना सोपवा आणि तुम्ही चला म्हटल्यावरती ययाती काय म्हणतो की नाही, मला शरीर सोडायचं नाही आहे, मी शरीर सोडणार नाही, मी इथंच, म्हणजे तो कामच करत असतो चांगलं पृथ्वीवरती, पण मी शरीर, कारण स्वर्गात जायचं म्हणजे शरीर सोडायला पाहिजे, तर मला शरीर सोडायचं नाही. त्याला शरीरावर प्रचंड म्हणजे प्रचंड हाव असते, परंतु काम चांगलं करत असतोय. आणि तो म्हणतो की जोवर आपलं शरीर आहे तोवर आपण देवाचं करू शकतो, आणि मी इथं देवाचं मला करायची भरपूर आवड आहे, मला करायचं आहे देवाची आणि इच्छा आहे मला ती सगळी, आणि त्यामुळं मी काय स्वर्ग लोकामध्ये येणार नाही. म्हणून तो असं सांगून पाठवून देतो इंद्राला. हा जाऊन सांगतो की असं असं ते म्हणले ती येणार नाही आता काय, आणि त्यांना तिथंच राहायचंय. मग इंद्राच्या लक्षात येतं की हा नक्की आपलं आता इंद्रपद घेणार, आपली सत्ता घेणार. मग काय करायचं? मग कामदेवाला सांगतो. कामदेव आणि वृद्धत्व ह्या कामदेव म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या मनात इच्छा निर्माण होऊन पुनर्जन्माची पुनर म्हणजे एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी जे लागतं त्याला कामदेव इच्छा असते. म्हणजे समजा आता वसंत ऋतू आला की सगळी झाडाला पालवी फुटते, किंवा स्त्री पुरुषांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होतात, म्हणजे पुनरुज्जीवन होणार असतं, एक नवीन जीव निर्माण होणार असतोय. तर असं मग ती हळूहळू कामेच्छा होते ना, म्हणजे मग ती चांगल्या ह्याच्याकडे जातच नाही, हळूहळू मग ती नुसती वासनाकडे जाते. तर हा काय करतो इंद्र, हा असं काही ऐकायला तयार नाही, माझ्याकडे यायला तयार नाही, याचं पुण्य तर पुष्कळ झालेलं आहे. तर मग आपण आता असं करूया, मग त्या कामदेवाला सांगतो आणि त्या वृद्ध ह्याला म्हणजे वृद्धत्वाला सांगतो की तुम्ही दोघं जण त्याच्या ह्याच्यात शरीरात शिरा, कुणाच्या? ययातीच्या. मग ते दोघं जण काय करतात, कसं जाणार कसं शरीरात? मग तिथं एक नाटक लावतात पृथ्वीवरती, रंगमंच नाटक. आणि त्या नाटकामध्ये मग नाटक बघायला हा येतो ययाती राजा, म्हणजे राजाच असतो. तो म्हणतो माझ्या इथं येऊन नाटक करा. मग ती नाटकं सुरू होतात त्यांची. आता राजा म्हटल्यावर समोर मनोरंजनासाठी कार्यक्रम असणारच की. मग त्या याच्यामध्ये ते नाटक बघता बघता तो कामदेव आणि ते वृद्धत्व त्याच्या शरीरात शिरतात. म्हणजे थोडक्यात काय, आपण जे बघतो त्यासारखं आपल्याला करावंसं वाटतं. आपण जे काय बघतो त्याच्या बसा की
जे बघतो ते आपल्याला करावंसं वाटतं. तसं त्याला ते नाटकामधलं सगळं बघून बघून ययाती खरं तर इतका मोठा राजा, इतकं देवदेव करणारं सगळं, ते सगळं बघून बघून त्यालाही ते हवंसं वाटायला लागतं. आणि मग ते दोघं जण त्याच्या शरीरात घुसलेत ना, शिरलेत, आणि मग त्यामुळे त्याला काय वाटतं की त्याला आणि जरा इच्छा निर्माण होतात, वासना निर्माण होते. ॲक्च्युली तोपर्यंत त्याला 2 बायका असतात, एक देवयानी आणि एक शर्मिष्ठा, अशा 2 बायका असतात त्याला. शर्मिष्ठाला एक मुलगा असतो. शर्मिष्ठा ही देवयानीची दासी असते. ती एक गोष्ट वेगळीच आहे, तर ती पुन्हा कधीतरी सांगेन मी, ययाती देवयानीची. आणि तो आता त्याच्यामध्ये ते वृद्धत्व आणि हे गेलं ना त्याच्यामध्ये, पण त्याला म्हातारपण पण आलं आणि त्याला इच्छा पण व्हायला लागली आता. आणि तो लाखो वर्षाचा असता. असं पूर्वी कसं लाख वर्ष वगैरे असं आरामात जीवन असायचं, आपल्यासारखं काय असतं का? तर तेव्हा ही सगळ्या ह्या गोष्टी आहेत. मग तेव्हा तो म्हणतो की आता वृद्धत्व पण आलंय, म्हातारा पण दिसायला लागलाय तो, पण आतून इच्छा पण त्याला व्हायला लागलेली आहे. मग तो असा एकदा असाच जंगलात गेलेला असतो शिकारीसाठी, आणि त्यावेळेला तो बघतो एक अतिशय सुंदर स्त्री तिथं हिंडत असते जंगलामध्ये. ह्याला लगेचच वासना निर्माण होते ययातीला, आणि तो तिथं जातो. तर त्यावेळेला त्या हिच्याबरोबर, ती जी स्त्री असते सुंदर स्त्री, तिच्याबरोबर एक दासी असते. त्या दासीला सांगतो की मला ही तुमची ही स्त्री फार आवडलेली आहे, तर मी माझं सर्वस्व द्यायला तयार आहे. मी पृथ्वीवरचा सम्राट आहे, राजा आहे, माझं राज्य द्यायला तयार आहे, पैसा अडका द्यायला तयार आहे, संपत्ती द्यायला तयार आहे, सगळं द्यायला तयार आहे. पण मला आता त्या स्त्रीबरोबर मला हे इच्छा झालेली आहे. मग ती जाऊन तिला ती मैत्रीण सांगते की असं त्यांनी असं म्हटलेत. मग ती काय म्हणते, त्यांना जाऊन माझी इच्छा सांग. म्हणजे बघा, ह्या अपेक्षा पूर्वीपासून आहेत. पुरुषाबद्दल काय आता कसं म्हणतात, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, लाखभर रुपये पगार पाहिजे, तसं ती पण काय सांगते की ती काय सांगते मैत्रीण की नाही आमच्यात ह्यांनी माझ्या मैत्रिणीने सांगितलंय, मला मान्य आहे हे सगळं, परंतु ते म्हातारे दिसायला लागलेत, त्या म्हाताऱ्याबरोबर मला काय जमणार नाही, म्हणजे मी काय त्यांच्यासोबत राहणार नाही. ते म्हणतात, आणि मी काय त्यांच्यासोबत लग्न करणार, म्हाताऱ्याबरोबर कोण करणार हो लग्न? मग त्याला तो म्हणतो मी तपस्या करून तरुण होऊन येतो. आणि तो काय करतो, आपल्या घरी जातो. घरी त्याला 3 मुलं असतात, शर्मिष्ठापासून 1 आणि ययातीपासून देवयानीपासून 2. देवयानीची मुलं असतात. ती म्हणतात आम्ही काय तुला मदत करू शकत नाही ह्याच्यात, आम्ही आमचं काही देणार नाही. मात्र शर्मिष्ठाचा मुलगा जो पुरुरवा म्हणून, तो आपल्या वडिलांच्यासाठी स्वतःचं यौवन देतो, तरुण पण देतो. वडिलांना म्हणतो तुमची इच्छा आहे ना तिच्याशी लग्न करण्याची, तर तिच्यासाठी तो तरुण पण देतो. स्वतः म्हातारा होतो आणि हा तरुण होऊन येतो की हिच्याकडे, आणि पुढे जवळजवळ 20,000 वर्ष तिच्याबरोबर. ती काय सांगते माहिती का लग्नाच्या वेळेला, तुम्ही त्या दोघींच्याकडे बघायचं पण नाही, दोघींच्याकडे जायचं नाही, फक्त माझ्यासोबतच राहायचं. तो हो म्हणतो त्याला. तो एवढा ह्यानी पीडित असतो ना इच्छेनी, कारण कामदेव घातलेला असतं. एकूण त्याचं सगळं पुण्य नाहीसं करायचं, हे सगळं इंद्राचं काम असतंय ना. मग ते सगळं पुण्य त्याचं नाहीसं करण्याच्या दृष्टीने ते सगळं, मग तिच्याबरोबर तो राहतो. मग पुढे 20,000 वर्ष तप होतं, म्हणजे त्यांचा संसार होतो. आणि त्यावेळेला ती एके दिवशी सांगते, आता माणसं कशी फिरायला जातात की नवरा बायको फिरायला जातात की नाही, तशी ती म्हणते की मला फिरायला जायची इच्छा झालेली आहे. त्याची ही नवीन बायको, मला फिरायला जायची इच्छा झालेली आहे, तर मला तुम्ही फिरायला घेऊन चला. तर म्हणतो चालेल जाऊया. ययाती काय म्हणतो, जाऊया फिरायला जाऊया. आता फिरायला नेण्यात काय, मग मागून कुठे मागणार, एक फॉरेन ट्रिप मारेल आणि कुठं मागेल होय की नाही, आणि काय मागेल. तर ती म्हणते मला ब्रह्मलोक विष्णुलोक इकडं नेऊन आणा. मग तो म्हणतो ब्रह्मलोक विष्णुलोकला कसं काय नेणार आहे, मी तुला स्वर्गलोकला नेऊ शकतो, कारण की त्यानं मला बोलवलेलं आहे इंद्रानं, मी तुला तिथं नेऊ शकतो, पण मी तुला ब्रह्मलोक आणि विष्णुलोकला नेऊ शकत नाही. मग ती म्हणते की नाही तुम्हाला शक्य आहे, कारण तुम्ही तपस्वी राजा आहात आणि तुम्ही गेले अनेक वर्ष तप केलेलं नाही, ते तप करा तुम्ही आणि मला घेऊन चला. मग तो बायकोसाठी तप करतो, म्हणजे ज्या बायकोमुळं बिघडलेला असतो तिच्यामुळं ती त्याला तप करायला लावते. तो पुढे अनेक वर्ष तप करतो. तेवढा तपस्वी झाल्यावर तिला म्हणतो चल आता आपण जाऊया.
मग तिला तो ब्रह्मलोक विष्णुलोक सगळीकडे फिरवून आणतो तिला. म्हणजे हे हनीमूनला जायचं किंवा फॉरेन ट्रिप करायचं बायका हट्ट करत हे आत्ताच नाही आहे, पूर्वीपासून आहे. आणि मग त्याच्यानंतर तो ययाती तिथं तो तिला घेऊन जातो. मग घेऊन तिकडनं मग येतो आणि मग त्याच्यानंतर तो पुढे त्याच्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती आज आहे की आपल्या मुलांना तो पुढे सोपवतो सगळं. मग हे सगळं आजच्या ह्याच्यात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की कसं होतं, कसं आयुष्य आहे. आणि हे सतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये सुद्धा असं होतं. आता तर कलियुग आहे. मग सेम टू सेम सगळं. आजच्या गोष्टी पण छान आहेत. पुराणातल्या गोष्टी पद्मपुराण आपला आज चालू आहे ना तिथे त्या वाचतायत ना. काल त्या नव्हत्या ना, मग त्यांना काल नव्हत्या त्या मग त्यांचं हे जातंय काय लिंक तुटते म्हणून कालची गोष्ट सांगितली. आज आता त्याच्या पुढे जाणार आहे. तर आज आता या तेवढंच जरा छान वाटतंय. उजळणी झाली तुमची. माझी पण उजळणी झाली. एकदा सांगायचं म्हणजे दोनदा अभ्यास करायचं होतं. होय तसंच आहे ते. डोक्यात घ्यावं लागतंय, कालचं सगळं आठवावं लागतंय. नेहमी ती चांगली राहते त्यांनी. ती आपण जे काय वाचन करतो ना हे असं आपण एकमेकांना सांगायचं. तुम्ही काय टीचर आहे सोडा, तुम्हाला काय प्रश्न नाही. आमच्या कुठं लक्षात राहतं सगळं. आता वयोमानानुसार थोडं होणारच की. आणि तुम्हालाही मुलांना शिकवताना थोडं आदल्या दिवशी टच म्हणजे पॉईंट विसरू नये कुठला केल्याशिवाय जातच नाही वर्गात मी. नाही आणि पॉईंट विसरू नये असं असतंय हो सगळं. आपल्याला असं वाटतं ना की आपण पॉईंट काही विसरू नये, सगळे पॉईंट सांगावेत. आणि तुम्हाला सांगते अलीकडे हे आपलं जे देवळांमध्ये वाचनं चालू झालेली आहेत की नाही ही, त्याच्यामुळे मला सुद्धा इतकी गोडी लागली आहे. तुम्हाला सांगते घरात आमच्या संध्याकाळी 6 वाजता एकदा ते शेमारू बाणा चालू झाला सिरियल म्हणजे TV की रात्री 10:30ला संपवायचं. एका पाठोपाठ एक. आधी श्रीकृष्ण, मग नवनाथ, मग नंतर त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि त्याच्यानंतर 9:30ला आता ओम नमः शिवाय 12 ज्योतिर्लिंग चालू झालं. त्यात दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं आज आहे. आज पहिलं ज्योतिर्लिंग झालं सोमनाथ आणि आता ओंकारेश्वरची कथा चालू आहे. ती उद्या सांगते तुम्हाला. फार सुंदर आहे ती सुद्धा सुद्धा. तर ती आता ती गोडी लागली आहे मला. आणि त्याच्यात ना आपल्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, मग त्याच्यात ते भागवत ऐकलं जातंय मधनच. फार सुंदर आहे. पुढच्या वर्षी आपण ह्यांना भागवत लावायला लावूया. मस्त. आता आपण ह्या वयामध्ये तेच करायचं ना, भागवताच्या चर्चा कर, हे कर. मी म्हटलं या एज मध्ये आता आपण हेच करायचं. शिवपुराण सांगायला सुरुवात करा म्हटलं तर Best. शिवपुराण फार वास्ट आहे म्हटल्या. होय. आणि हे सांगणं म्हणजे या समोरचा जो मॉब आहे त्याच्या डोक्यात